नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 24 जुलैला वार आहे गुरुवार. त्या दिवशी आहे आषाढ अमावस्या. त्या अमावस्याला आपण दीपा अमावस्या असेही म्हणत असतो, कारण की ही जी अमावस्या आहे तर आषाढ महिना संपत आला की मग आषाढ महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो तो म्हणजे दीपा अमावस्या. तर पूर्वीच्या काळी आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजे त्या अमावस्याला गटार अमावस्या पण म्हणायची. तसे तर अजूनही म्हणतात, म्हणजेच की जी लोक मांसाहार करायची कारण म्हणून या अमावस्येचा उल्लेख केला जातो, गटार अमावस्या असे. तर मग नंतर श्रावण महिना, परत भाद्रपद महिना म्हणजेच की गणपती नवरात्री तोपर्यंत मग जी मांसाहार करणारी लोक आहेत तर ती लोक मग पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करत असतात. म्हणून मग ह्या अमावस्येला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. पण आता आपण वेगळ्या पद्धतीने आषाढ अमावस्या साजरी करायची, त्याला दीप अमावस्या असेही म्हणतात. तर मग अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून ठेवतात. नंतर मग देवांना आंघोळ घालून देवारा स्वच्छ करून देवांची आपण मनोभावे पूजा करून आपल्या घरातील सगळे दिव्यांची मग पूजा केली जाते. तर आता अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे, गोड दिवे कणकेचे बनवण्याची पण पद्धत आहे. आता अशी ही पद्धत, दिवे लावण्याची पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे. त्यामुळे तुमच्या इकडं ज्या पद्धतीने दीपा अमावस्या साजरी केली जातात त्या पद्धतीने मग तुम्ही ही अमावस्या साजरी करू शकता. तर आता ह्या दिव्यांचे, कणकेचे जे दिवे बनवले जातात तर ते दिवे लावून मग पूजा करण्याची पद्धत तर आहेच. तर ती पद्धत मग आपल्याकडे हिंदू धर्मांमध्ये दिव्यांना खूप जास्त महत्त्व दिले जाते, कारण की आषाढ अमावस्येच्या दिवशी पूजा करून दिवे का लावायचे, तर आपल्या घरातील इडापिडा टळावी, त्याचबरोबर अज्ञान रोगराई दूर होऊन मग आपल्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरावा, म्हणून मग घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी मग आजच्या दिवशी घरातील सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते. तर ही प्रथा फार पूर्वीपासून प्रथा आहे. त्यामुळे मग तुम्ही हा आजचा दिवस अशा पद्धतीने मग साजरा करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याकडे आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शिव पार्वतीची, गणेश व कार्तिक स्वामींची पूजा करतात. जर आपली इच्छा असेल तर मग आपण मग उपवास पण आजच्या दिवशी बरेच जण अमावस्येचा उपवास पण करत असतात. तर प्रत्येक भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने ही अमावस्या साजरी करत असतात. तर मग त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची सेवा करत असतो. तर मग आपल्या जीवनामध्ये दुःख अडचणी तर येत असतात. तर ते दुःख अडचणी दूर होण्यासाठी, पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ती वस्तू कोणती खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होण्यासाठी पण मदत होते. म्हणून मग त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. तर आता आषाढ आणि दीप अमावस्येच्या दिवशी ज्या महिला आहेत तर त्या बऱ्यापैकी महिला तुळशीला म्हणा किंवा मग पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर या दिवशी पूर्णाचा नैवेद्य बनवून आपल्या पितरांना दाखवण्याची तर पद्धत आहेच. तसेच मग आपल्या पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यामुळे पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळून ते आपल्याला आशीर्वाद देतात. त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये ज्या अडचणी वगैरे निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होते. म्हणून मग अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते. आता आपल्याकडून दररोज आपल्या पूर्वजांची सेवा करणं शक्य होत नाही किंवा आपल्या पितरांची पूजा करणं शक्य होत नाही. म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा केली तर आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्याला पूर्वजांचा चांगला आशीर्वाद मिळतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता कुत्रा जो आहे तर हा यमाचा दूत असेही म्हणतात कुत्र्याला. यम हा पूर्वजांच्या वंशाचा प्रमुख मानला जातो. म्हणून मग कुत्र्याला अन्न दिल्यामुळे भैरव महाराज प्रसन्न होतात, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला अचानक जर त्रास होत असेल तर तो त्रास होऊ नये कोणताही, म्हणून कुत्र्याला तुम्ही मग दररोज पण तुम्ही जेवण देऊ शकता कुत्र्यांना आणि मग प्रसन्न होतात. यामुळे कुत्रा जो हा आहे तर पूर्वजांचा एक प्रकार मानला जातो. म्हणून आपल्याला पूर्वजांची दररोज सेवा करणं नाही झालं तर तुम्ही दररोज कुत्र्याला एक चपाती खाऊ घालू शकता किंवा पोळी, जे पण काय असेल ते खाऊ घालू शकता. पण अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला आवर्जून तुम्ही पोळीच खाऊ घालायची आहे,
कारण की अमावस्येच्या दिवशी शेवटचा दिवस असतो, म्हणून मग आपण सगळ्या देवांना वगैरे नैवेद्य बनवत असतो. आपल्या पूर्वजांसाठी पण आपण एक पोळी बनवून दररोज म्हणजेच की अर्पण करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक पोळी बनवायची आहे. आता ही पोळी बनवल्यानंतर आता आपण जी पोळी बनवतो घरामध्ये त्याची ही वेगळी पोळी बनवायची आहे. ही पोळी बनवून झाल्यानंतर ती पोळी बाजूला ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं काय करायचं आहे, आपल्याला काळे तीळ टाकायचं आहे. आणि काळे तीळ टाकून मग शक्यतो पोळीला तुम्ही तूप किंवा तेल लावू नका, कारण की कुत्रा जो आहे तर तूप किंवा तेल जर असेल जास्त प्रमाणात तर तेलकट वस्तू वगैरे खात नाही, म्हणून मग तुम्ही पोळीवरती जास्त तूप तेल लावू नका. आणि मग त्या पोळीवरती थोडेसे तीळ टाकायचे आहेत, काळे तीळ, कारण की काळे तीळ पूर्वजांना जास्त प्रिय असतात आणि घरातील रोगराई दूर होते, म्हणून मग त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि ही जी पोळी आहे, आता शक्यतो तुम्ही ही पोळी काळ्या कुत्र्यालाच खाऊ घालायची आहे. जिथे कुठे काळा कुत्रा असेल तिथे जाऊन तुम्ही ही पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घातला तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तर काळा कुत्रा नसेलच तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता. यामुळे काय होते की रोगराई दूर होतेच, पण आपल्या जीवनामध्ये संकटे नाहीसे होतात. तर जिथे कुठे काळा कुत्रा असेल किंवा इतर कोणताही कुत्रा असेल तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या कुत्र्याला अगोदर हात जोडून नमस्कार करायचा आहे, आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे पोळी घेतली आहे तर ती पोळी तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे किंवा तुम्ही तिथे ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर कुत्र्याला आता दररोज सवयीतला कुत्रा असेल तर तुम्ही तुमच्या हाताने पण कुत्र्याला पोळी खाऊ घालू शकता. यामुळे काय होते की कुत्र्याला अन्न दिल्यामुळे शनी, राहू आणि केतू संबंधित कोणतीही समस्या येत नाही. त्यामुळे मग तुम्ही दररोज जरी कुत्र्याला जेवण दिलात तरी, रोज जरी भोजन दिले तर जिथे शत्रूंचे भय नाहीसे होते तिथे माणूस निर्भय राहतो. म्हणून मग आपल्याला कुत्र्याला आवर्जून ही जी एक वस्तू आहे तर आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी आवर्जून खायला घालायची आहे. तर कुत्रा हा घरातील आजारी सदस्यांचा आजार स्वतःवर घेतो किंवा मग येणाऱ्या आजारांची माहिती 6 महिने अगोदरच देत असतो. त्यामुळे कुत्र्याचं सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नसेल तर घरामध्ये काळा कुत्रा पाळण्याचा पण सल्ला दिला जातो. हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल की बऱ्याच जणांच्या घरामध्ये काळा कुत्रा असतो, म्हणजे घरामध्ये पाळला जातो. किंवा मग कुत्रा जो आहे तर हा एक निष्ठावान प्राणी आहे जो सर्व धोके अगोदरच ओळखतो. त्यामुळे तुम्ही कुत्र्याला ज्या वस्तू खायला द्याल त्या पद्धतीने मग आपल्या घरातील ज्या समस्या आहेत त्या दूर होतात. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कुठे लावायचा आहे, तर जर तुमच्याकडे तुमच्या पूर्वजांचा फोटो असेल तर तुम्ही फोटो पुढे दिवा लावू शकता. जर फोटो नसेल तर तुम्ही मग घराचा जो दक्षिण दिशा आहे तर घरामध्ये देवघरापुढे म्हणा किंवा घरात कुठेही तुम्ही दिवा लावू शकता. फक्त दिवा लावत असताना त्या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे केलं पाहिजे, कारण की दक्षिण दिशेकडे पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते. म्हणून मग दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे. आणि तो दिवा काय करायचा आहे, तो दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिव्यापुढे बसून आपल्याला ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आता जर तुमच्याकडे साधं तेल असेल तर त्यावेळेस तुम्ही काळे तीळ टाकू शकता, किंवा मग तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल घेऊन पण हा दिवा लावू शकता. यामुळे काय होते की आपल्या पूर्वजांसाठी आपण दीप प्रज्वलित केल्यानंतर आजच्या दिवशी पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पूर्वजांचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळत असतो. म्हणून मग दीप अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करा. ज्या तुमच्या घरातील दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्याला आपल्या घरातील पितृदोष पण नष्ट होतात आणि जीवनामधील सगळे दुःख अडचणी दूर होतात. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.